आज आपण बनवूया खजूर आणि अक्रोडचा चॉकलेट केक. मिक्सरच्या एकाच ब्लेंडरमध्ये सर्व बॅटर तयार करून हा केक बनवणे जितके सोपे आहे तितकाच तो चवीला चविष्ट आणि अतिशय पौष्टिकही आहे. आपण हा केक बनवण्यासाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता रव्याचा वापर केला आहे. नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. इथे केक बनवण्यासाठी आपण 1 कप खजूरच्या बिया काढून घेतल्या आहेत. तो आपण एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यामध्ये 1 कपच उकळते दूध घालून घेऊया आणि हा खजूर आपल्याला दुधामध्ये 1 तास भिजत ठेवायचा आहे. त्यामध्येच आपण 1 चमचा इतकी कॉफी घातली आहे. कॉफी आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन खूप छान लागते. इथे आपण अर्धा कप अक्रोड घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण त्याची फाईन अशी पावडर करून घेतली आहे. ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण घरात उपलब्ध असणारा कोणताही जाड किंवा बारीक असा 1 कप रवा घेऊया आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घालूया. पाव कप मिल्क पावडर घालूया. मिल्क पावडरमुळे केकला खूपच छान टेस्ट येते. आणि पाव कप कोको पावडर घालूया आणि हे सर्व फिरवून आपण अक्रोडच्या पावडरमध्येच काढून घेऊया. त्यानंतर त्याच ब्लेंडरमध्ये आपण भिजवलेला खजूर काढून घेऊया आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. राहिलेले शिल्लक दूधही आपण त्यामध्ये घालून तो एकदम बारीक असा मिक्सरला फिरवून घेऊया. त्यामध्येच आपण घालूया अर्धा कप इतके ताजे घरी लावलेले दही आणि तेही आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्यामध्ये घालूया पाव कप तेल. तेलामुळे केक खूप वेळ मॉइस्ट राहतो. आणि आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढूया आणि त्यामध्ये आधी तयार करून घेतलेले सगळे सुके इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया आणि ते कट फोल्ड करत आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. रवा असल्यामुळे आपण 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटानंतर आपले बॅटर अगदी परफेक्ट झालेले दिसत आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घातली आहे. हे ॲक्टिवेट होण्यासाठी आपण 2 चमचे दूध घालूया आणि सर्व बॅटर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्हॅनिला इसेन्सचे काही ड्रॉप्सही घालूया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने सर्व बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हे बॅटर आपण नेहमी केक करतो त्या केकच्या बॅटरपेक्षा थोडे घट्टच असते. आणि आपल्याकडे हा सिलिकॉनचा एक मोल्ड आहे, त्याच्यामध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया. इथे केक बेक करण्यासाठी गॅसवर एक पातेले गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्या पातेल्यामध्ये खाली एक प्लेट ठेवली आहे. हे सगळे बॅटर आपण या सिलिकॉनच्या मोल्डमध्ये काढून घेऊया. या मोल्डला काही तूप किंवा बटर लावण्याची आवश्यकता नसते. काहीही न लावता केक अगदी व्यवस्थित डिमोल्ड करता येतो. बाजूने थोडेसे चॉप केलेले अक्रोड लावूया आणि मध्यभागी थोड्याशा चॉको चिप्स टाकूया आणि ह्या प्रीहीट केलेल्या पातेलीमध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवूया. सुरुवातीला आपण 40 मिनिटे इतका वेळ केक बेक करून घेणार आहोत. 40 मिनिटानंतर आपण चेक करून बघूया. केक तर छान फुलून आलेला दिसत आहे. टूथपिक घालून आपण चेक करूया. बाजूने घातलेली टूथपिक अगदी क्लीन आली आहे, परंतु मध्यभागी घातलेली टूथपिक अजून थोडी ओलसर आली आहे. याचा अर्थ अजून आपल्याला थोडा वेळ केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. गरम वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आपण एवढे वेट झाकणावरती ठेवले आहे. अजून 10 मिनिटं आपण केक बेक करून घेतला आहे आणि 10 मिनिटानंतर पाहूया. केक अगदी छान बेक झालेला आहे. आता मध्यभागीही घातलेली टूथपिक अगदी क्लीन आली आहे. याचा अर्थ आपला केक अगदी छान बेक झाला आहे. आता आपण त्याला बाहेर काढून
पूर्ण थंड करून घेऊया. मला हा केक मुलांसाठी बनवायचा होता, म्हणून मी यामध्ये साखरेचा वापर केला आहे. आपण साखरेऐवजी गुळाचा वापरही करू शकता. तसेच आपल्याला साखर किंवा गुळाचा वापर करायचा नसेल तर फक्त खजुराचा गोडवाही पुरेसा आहे. 1 तासानंतर आपण केक डिमोल्ड करून घेऊया. कट करून बघूया. आपला केक अतिशय स्पॉन्जी झाला आहे. आपल्याला आजची ही हेल्दी केकची रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. त्यामुळे आपल्या चॅनलच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळू शकेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.